राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आवाज कुठे आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा जय गुरुदेव। आज बच्चूभाऊ कडू यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग बंधू आणि भगिनी या सर्वांसाठी अन्नत्याग आंदोलन जे या पवित्र भूमीमध्ये सुरू केलेलं आहे, त्यांनी सामान्य लोकांच्या बाजूची भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून जी मांडली, त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। मी सुद्धा आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुमच्या बरोबर, महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांबरोबर इथं उपस्थित आहे। आणि या व्यासपीठावर ज्यांनी पाठिंबा दिला व भूमिका मांडली, असे वर्ध्याचे खासदार काळेसाहेब, युवा नेते सलील भैया देशमुख, त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे पवित्र पौरादेवीचे महाराज आदरणीय रमेश महाराज राठोड, सुनीलजी बुसारा, विकासजी लवांडे, पंकज नाना बोराडे, रविकांतजी वरपे, हेमंतजी देशमुख, तसंच चरणभाऊ वाघमारे, गुड्डूभाऊ ठाकरेताई, त्याच्याचबरोबर उपस्थित असलेले प्रदीपभाऊ राऊत, अनेक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य सामाजिक काम करणारे सर्व कार्यकर्ते बच्चूभाऊंना पाठिंबा देत, आपल्या आरोग्याची, परिवाराचे विचार न करणारे सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी जे स्वतः इथं उपोषण करत आहेत, व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव, पत्रकार बंधू आणि भगिनी, अधिवेशनामध्ये बच्चूभाऊ आणि मी काम केलेलं आहे आमदार म्हणून। मी आमदार होण्यापूर्वीपासून अनेक वर्ष सामान्य लोकांचा आवाज बनत बच्चूभाऊंनी आंदोलनं केलीत, उपोषणं केलीत। कुठलंही सरकार असलं तरी सामान्य लोकांची सातत्याने बाजू ही बच्चूभाऊंनी मांडलेली आहे। त्यांची भूमिका, त्यांचा संघर्ष हा फक्त या भागातल्या लोकांना माहीत नाही, तर तमाम महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना माहीत आहे। जेव्हा आमदार म्हणून आम्ही काम करत होतो, तेव्हा अधिवेशनामध्ये जेव्हा केव्हा संधी मिळेल, सातत्याने फक्त शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग बंधू भगिनी यांचा आवाज बनून ते मुद्दे मांडत होते। त्यांची एक स्टाईल आहे, त्यांची बोलण्याची एक शैली आहे। कुणी कितीही गोंधळ घातला
तरी जोपर्यंत त्यांच्या प्रश्नाला उत्तर तिथं असणारा मंत्री अधिवेशनामध्ये देत नाही तोपर्यंत बच्चूभाऊ कधीही शांत बसले नव्हते. खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की सामान्य लोकांचं विचाराचं सरकार या राज्यामध्ये येईल, पण काय गडबड झाली ही सांगता येणार नाही. या राज्यामध्ये सर्वात शेवट निकाल कोणाचा लागला असेल तो माझा लागला होता. माझ्या मतदारसंघातले सामान्य लोक, तिथे असणारे सामान्य कार्यकर्त्यांनी लढा लढला, मग कमी का होईना, पण त्या ठिकाणी मी आमदार झालो. पण जेव्हा मोजणी चालू होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये काय चाललं याचा अंदाज तिथं मी घेत होतो. आमच्या पक्षाच्या आमदारांचं मोजणी कशी चालली, कोण जिंकतंय, कोणाला अडचण येते याचा अंदाज घेत होतो. मित्र पक्षाच्या आमदारांचा घेत होतो. पण आवर्जून ठराविक लोकांचा अंदाज तिथं मी घेत होतो. जे लोक सामान्य लोकांचा आवाज म्हणून सातत्याने रस्त्यावर लढत असतात ते सुद्धा अधिवेशनामध्ये आले पाहिजे अशी माझी भूमिका होती. आणि मी बघत होतो बच्चूभाऊ हे निवडून येतात का नाही येत. पण जेव्हा निकाल लागला मनाला दुःख झालं. खरं तर आज अधिवेशनामध्ये बच्चूभाऊ असते तर आज ही रस्त्यावरची लढाई त्यांनी लढलीच असती, पण अधिवेशनामध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या मंत्र्यांना शांत बसून ठेवलं नसतं. बच्चूभाऊंना मी सांगतो, खरं तर काय गडबड झाली आपल्यालाही माहित नाही, त्यासाठी आपण लढा लढू, पण तुम्ही रस्त्यावरची लढाई लढतात. या रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्ही सुद्धा कार्यकर्ता म्हणून, या सामान्य लोकांचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर 100% आहोत. पण अधिवेशनामध्ये तुमचा आवाज नाही असं अजिबात तुम्ही समजू नका. तुमचा हा कार्यकर्ता अधिवेशनामध्ये सुद्धा हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी मांडेल असं आश्वासित आपल्या सर्वांना मी करतो. पण मी विनंती करतो, इथं येऊन अनेक लोक भाषणं करतील, पण बच्चूभाऊ आरोग्याची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे का नाही आहे. त्यामुळे खरं तर हा लढा महत्वाचा आहे. आपण रस्त्यावर लढू, महाराष्ट्रात तिथं लढू, पण तुमच्या आरोग्याला जर काय झालं हे परवडणारं नाही. त्यामुळे तुम्ही थोडीशी आरोग्याची काळजी घ्या. इथं असणारे उपोषण करते जे आहेत त्यांनी सुद्धा आरोग्याची काळजी घ्या अशी विनंती या व्यासपीठावर तुम्हाला मी करतो. कशासाठी हा लढा त्यांनी लढायचं ठरवलंय. इथं सोयाबीनचे शेतकरी किती सांगा, सोयाबीन उत्पादक शेतकरी किती, काय परिस्थिती आहे सोयाबीन पिकाची, रेट मिळाला का आपल्याला. अहो अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा मुद्दा मांडला भावांतर योजना आणा, आमच्या या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा कुठेतरी तुम्ही द्या. कपाशी उत्पादक शेतकऱ्याची काय परिस्थिती आज, अतिशय वाईट परिस्थिती आहे. पण त्या योजनेबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. विरोधात असणाऱ्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये पक्षांतर कसा करण्याचा विचार हे सरकार करतं, पण आमच्या या गरीब शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना कशी आणायचं याचा विचार आणि याचा प्रयत्न ते करत नाहीत. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला तेव्हा सोयाबीन शेतकऱ्यांचे 11 लाख टन सोयाबीन आम्ही विकत घेतलं असं त्यांनी सांगितलं. मी मंत्र्यांना सांगितलं, आम्ही सर्वांनी सांगितलं की अहो 50 लाख टन सोयाबीन जर उत्पादित झाला असेल आणि सरकारने 11 लाख घेतलं असेल ते सुद्धा 4,000 रुपयाली, पण 40 लाख टन आमच्या शेतकऱ्याला 3700 रुपयाली विकायला लागते. आणि त्यात आमच्या या कष्टकरी शेतकऱ्याचा जर 4,000 कोटीचं नुकसान झालं असेल त्याला कोण जबाबदार, पण त्याला उत्तर या सरकारकडे नाही. तसंच कपाशीचं झालंय, तसंच तुरीचं झालंय, तसंच कांद्याचं झालंय, तसंच इतर पिकाचं झालंय. फक्त याच भागातला शेतकरी अडचणीत आहे असं समजू नका. महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत आहे, देशातला शेतकरी आज अडचणीत आहे. मग शेतकऱ्याने लावलेला खर्च, केलेले कष्ट, बँकेकडनं उचललेलं व्याज, याच्यावर जर त्याला त्यातून खर्च सुद्धा निघत नसेल आणि नुकसानात शेतकरी जात असेल तर या शेतकऱ्याला मदत कुणी केली पाहिजे,
कुणी केली पाहिजे? सरकारने केली पाहिजे का नाही केली पाहिजे? अहो, तुम्ही जर सत्तेत आला असाल तर तुमची जबाबदारी इथं असताना प्रत्येक व्यक्तीला मदत करायची, पण नाही, त्यांना त्याचं काय पडलं नाही. इलेक्शनच्या आधी भाषण आठवत आहेत का? शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 करू बोलले होते का नव्हते? आमच्या शेतकऱ्याला वाटलं ठीक आहे, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या सरकारने आमच्याबद्दल काहीच केलं नाही, सोयाबीनला भाव कोरा कोरा म्हणला, पण आम्ही म्हणेल तुमच्या खुर्च्या तुम्ही सोडा सोडा सोडा, हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी म्हणणार आहोत. अहो, सरळ सरळ सामान्य लोकांना गंडवलं यांनी. तुम्हाला आठवतंय जेव्हा अवकाळी आणि दुष्काळ पडला होता, इलेक्शनच्या आधी या सरकारने एक GR काढला होता की नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 13,000 रुपये हेक्टरी देऊ. 2 हेक्टरवरनं 3 हेक्टरवरनं यांनी अनुदान ते मदत त्या ठिकाणी नेली होती. पण गेल्या काही दिवसांपूर्वी हीच मदत, हाच तो GR गुपचूप काळ्या रात्री त्यांनी बदलला. 3 हेक्टरवरनं कितीवर आणला? तर 2 हेक्टरवर आणला. 13,000वरनं मदत कितीवर आणली? तर 8,000वर आणली. गुपचूप चर्चा पण नाही या बाबतीतली. जर संत्रा उत्पादक शेतकरी इथं असेल, काल परवा जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये तुमचं नुकसान झालं असेल, तर पूर्वीच्या GR प्रमाणे 3 हेक्टरला तुम्हाला 1,06,000 रुपये मिळाले असते. पण आता हा जो गुपचूप मतं मिळाली, आता काय फरक पडत नाही. शेतकरी काय बोंबलला, काय बोलला, काय गेला, काय कुठे काय झालं, कुणी आत्महत्या केली तरी, आणि लगेच आता GR बदलला. त्या संत्र्याच्या शेतकऱ्याला त्या 2 हेक्टरला किती मिळला? तर 45,000 रुपये. म्हणजे 60,000 रुपये सरकारकडनं जे मिळणार होते आता मिळणार नाहीत. गुपचूप GR बदलला. तसंच आपला विम्याच्या बाबतीत घोळ केला यांनी. 1 रुपयामध्ये विमा आमच्या शेतकऱ्याला देणार अशी योजना तुम्ही आणली होती, आम्ही स्वागत केलं होतं. या राज्यातल्या 2-3 कोटी शेतकऱ्याला किती खर्च लागत होता? तर 2-3 कोटी रुपये लागत होता. बाकी सगळं 6,000 कोटी राज्य सरकार आणि केंद्र सरकार तो भार उचलत होतं. आता GR बदलला. काय बदलला GR? की सगळा लोड हा आमच्या शेतकऱ्यावर, आणि 4 निकषामध्ये आमच्या शेतकऱ्याला जी मदत मिळत होती, कापणी प्रयोग आणि त्याच्यामध्ये जे उत्पादनामध्ये फरक असेल त्याची जे काय फरक लागला, शेतकऱ्याला मदत देणार असं पूर्वीच्या GR मध्ये होतं. अवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्याला मदत मिळणार असे 4 निकष होते. आणि या सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी काय केलं? 4च्या 4 निकष काढून टाकले, फक्त एकच निकष ठेवला. आता जो अवकाळी पाऊस आला त्या पावसामध्ये तुम्हाला विम्याकडनं 1 रुपया सुद्धा तिथं मिळणार नाही. असं या सरकारने कोणाचा विचार केला असेल तर त्या विमा कंपनीचा विचार केला, आणि आपल्या सर्वांना कशावर ठेवलं? तर वाऱ्यावर सोडून दिलं. हा जो लढा आपण सर्वजण लढत आहोत, शेतकरी कष्टकरी लढत आहोत, मी तुम्हा सर्वांना विचारतो, हा लढा महत्वाचा आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? अहो, हे देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, जेव्हा आम्ही मुद्दा मांडतो, अहो आमच्या शेतकऱ्याचा सिबिल खराब झाले, हो पैसे नाही देत बँक, तेव्हा हे म्हणतात मीडिया समोर, बँकांनो याद राखा, जर सिबिल विचारलं आमच्या शेतकऱ्याला तर तुम्हाला बघतोच. पण या नेत्यांचं भाषण फक्त भाषण असतं, वस्तुस्थिती नाही तर जमिनीवर काही त्याचा लागू होत नाही. अहो, याच अमरावती जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती काय? तर 35,000 शेतकऱ्याने प्रायव्हेट जे व्याजाने देणारे लोक असतात ना, त्याला काय म्हणतो आपण? सावकार. 35,000 शेतकऱ्यांनी 300 कोटी रुपये प्रायव्हेट सावकाराकडनं या जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. मी महाराष्ट्राची गोष्ट करत नाही. किती रुपये लावतात ते? शेकडा, 3%, 4%, 5%, म्हणजे वर्षाला किती झालं तर 60%. का? बँका आम्हाला देत नाही. तुमचा धाक नाही राहिला या बँकेवर. नाही तर कदाचित तुम्ही बँकेचा जास्त विचार करता, पण आमच्या गरीब शेतकऱ्याचा विचार तुम्ही तिथं करत नाही. अवकाळी पावसाला 82,000 हेक्टर या राज्यामध्ये नुकसान झालं. या जिल्ह्यामध्ये आता 22,000 हेक्टरचं नुकसान झालं. काय केलं पालकमंत्र्यांनी? भेटले का तुम्हाला? काय देणार, कशी देणार मदत हे सांगितली का? त्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं. जो कांदा शेतामध्ये तसाच पाऊस आला म्हणून खराब झाला, त्यासाठी आंदोलन करावं लागलं. सोयाबीन कोणाच्या घरी असेल, शेतामध्ये असेल, ते खराब झालं, त्यासाठी आंदोलन करावं लागलं. आणि मग काय होतं तर ह्यांचे कृषी मंत्री लय भारी माणूस आहे. कधी भेटलाय, बघितलं का त्यांना?
रोज एक गोष्ट नवीन असते त्याची, म्हणजे काय? कोट. रोज कोट नवीन घालणार. पण नवीन कोट घालणारा हा जो कृषी मंत्री आहे त्याला आमच्या शेतकऱ्याचा फाटका सदरा दिसला नाही बघा, सदरा दिसला नाही. अहो हे अवकाळी पाऊस जो झाला त्याच्यामध्ये नुकसान झालं, तुम्ही काय म्हणता? काय ढेकळाला तुम्हाला विमा द्यायचा का? ढेकळासाठी मदत करायची का? अहो कृषी मंत्री साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, कोट बाजूला ठेवा, रेनकोट घाला आणि आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बघा आमच्या शेतकऱ्याचं नुकसान काय झालंय. पण या गोष्टी या सरकारला बघायच्या नाहीत. तुम्हा आपल्या सगळ्यांना हे गृहीत धरतात. म्हणून बच्चूभाऊंनी हे आंदोलन जे उभं केलंय हे त्यासाठी महत्वाचं आहे, म्हणजे तुमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. अहो गेल्या काही दिवसांपासून आपली मराठी मीडिया चॅनल चांगली आहे, अजूनपर्यंत दिल्लीसारखी बिघडली नाही. ह्यांनी बच्चूभाऊंचं आंदोलन फार मनापासून लावलं. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथे कुठं आंदोलन तुमच्या सर्वांचं चाललंय, कार्यकर्ते शेतकऱ्याचं चाललंय, ते सुद्धा टीव्हीवर दाखवलं. मग एवढं वातावरण टीव्हीवर जर गरम होत असेल तर लक्ष विकेंद्रीकरण कसं करायचं, लक्ष मीडियाचं दुसरीकडे कसं द्यायचं? म्हणून बच्चूभाऊ आजच आम्हाला कळतंय की देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज ठाकरे साहेबांची बैठक झाली. म्हणजे काय, इथला मीडिया सगळा कुठं गेला पाहिजे? त्या बैठकीवर. असं काहीतरी राजकारण हे सर्वजण करतात. म्हणजे शेतकऱ्याचं हित त्यांना काय पडलं नाही, आमच्या कष्टकऱ्याचं हित त्यांना काय पडलं नाही. पण काय पडलं असेल तर फक्त राजकारण यांना जमतं. मला माहित नाही इथला कोण आमदार आहे, लय भारी महाशय असं म्हणतात. अहो बाहेर कुठेतरी तुम्ही ती इथं स्वच्छतागृह नाही असं मला कळालं, आणि मग स्वच्छतागृह ठेवण्यासाठी एक छोटीशी गाडी तुम्ही तिथं आणली. मी सुद्धा 800 किलोमीटर जेव्हा चाललो तेव्हा ती गाडी ठेवावी लागते. आणि इथला आमदार काय म्हणतो, काय चालतं गाडीच्या आत काय माहिती? अहो तुम्ही अंधारात काय करता? तुमचं सरकार अंधारात काय करतं आणि कसे GR काढतं, आमच्या गरीबाला कसं मारतं आणि कॉन्ट्रॅक्टरला मलिदा कसं देतं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही काय करतो याच्यापेक्षा तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही काय करता हे त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे. त्यामुळे बोलायचं झालं तर खूप काय बोलू शकतो. बच्चूभाऊंना परत एकदा मी विनंती करेल की बच्चूभाऊ, आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. हे तर मी तर म्हणतोच, त्या सर्व कार्यकर्त्यांना विचारतो, आरोग्य महत्वाचं आहे का नाही आहे? एकदा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपण सगळे एकत्रित येऊ, सर्व मित्र पक्ष एकत्र येऊ आणि या शेतकऱ्यांच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी आपण एकत्रित या सरकारच्या विरोधात लढा लढूया. तो इतका मोठा लढूया की या शेतकऱ्यांच्या बाजूली या सरकारला सर्वांना लक्षात घ्यायची जरूरत आहे. त्याच्याबरोबर बरेच विषय, म्हणजे हे कसं खोटं बोलतात बघा. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले मुख्यमंत्री साहेब बिहारला गेले का? बिहारचं इलेक्शन आहे, पंतप्रधान साहेब तिथं होते. पंतप्रधान साहेबांसमोर ते बोलले की प्रधानमंत्री कुठली तरी शेतकरी योजना आहे, त्या 2000 शेतकऱ्याला दिले जातात, आम्ही 3000 देऊ, असे इथं असणारे मुख्यमंत्री तिथं बिहारमध्ये जाऊन बोलले. अहो फेब्रुवारी पासून आतापर्यंत बघितलं तर 4 महिने झाले, तरी तुम्ही अजून 1000 रुपये दिले, वाढवलेले नाही. अहो 1000 रुपये सोडा, आमचे 2000 तरी वेळेवर तुम्ही देता का? आमच्या लाडक्या बहिणीचे तुम्ही त्या ठिकाणी 1500 देता का वेळेवर? आमच्या दिव्यांग बंधू भगिनींचे पैसे अजून वेळेवर आले नाही. अहो रोजगार हमी योजनेमध्ये लोकांनी विहिरी बांधल्या, घरं बांधली, फळबागांना त्या ठिकाणी रोजगार हमीचा पैसा वापरला, लोकांकडनं उसने पैसे घेतले, पण सरकारचा 1 रुपया तिथं आला नाही. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला पैसे नाही, पण तुमचे नेते फिरायला जेव्हा भारताच्या बाहेर जातात त्याला मात्र पैसा. तुमच्या नेत्यांना लॅपटॉप देण्यासाठी तुमच्याकडे पैसा, नवीन गाडी देण्यासाठी पैसा, 80,000चा रोड बांधण्यासाठी आणि त्यात मलिदा खाण्यासाठी तुमच्याकडे पैसा, पण आमच्या या गरिबासाठी तुमच्याकडे पैसा नाही. हे फक्त नाटक आहे. यांच्याकडे पैसा आहे पण यांना पैसा मात्र गरिबासाठी वापरायचा नाही. यांना पैसा कशासाठी वापरायचा आहे तर कॉन्ट्रॅक्टरला मोठं करायचंय, आणि कॉन्ट्रॅक्टरला मोठं केलं तो पैसा हा फक्त इलेक्शनमध्ये वापरायचा आहे. कारण त्यांना वाटतं की महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा स्वाभिमान हा इलेक्शनमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. मराठी माणसाला मला इथं विचारायचंय, विकत घेऊ शकतात का आपला स्वाभिमान? मग हा लढा स्वाभिमानाचा आहे, आणि हा लढा जर स्वाभिमानाचा असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल. आणि पक्ष म्हणून काल आदरणीय पवार साहेबांचा फोन बच्चूभाऊंना त्या ठिकाणी आला होता, त्यांची चर्चा
त्या ठिकाणी पवार साहेबांची झाली, आरोग्याची काळजी घ्या सांगितलं आणि पाठिंबा सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी दिलेला आहे. अनेक खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे, आमदारांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्याच्याच बरोबर अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे हा लढा ते लढत आहेत, तुमच्याबरोबर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आहोत. असंच हे सांगण्यासाठी मी इथं आहे. आणि अशा 17 मागण्या आहेत. या मागण्यांमध्ये तुम्ही गेलात तर बरेच महत्त्वपूर्ण मुद्दे हे बच्चूभाऊंनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. फक्त मी एवढंच या ठिकाणी सरकारला सांगतो, जर बच्चूभाऊंच्या आरोग्याला जर काही झालं तर आम्ही खासदारांना आणि आमदारांना, जे कोणी सत्तेत असतील आणि जे शेतकरी विरोधात आहेत, त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही. आम्हाला हलक्यात घेऊ नका. शेतात कष्ट करणारी आम्ही माणसं आहोत, रक्ताचं पाणी करणारी माणसं आहोत. आम्ही कोणाला मिंदे नाही. आम्ही जो आमचा कष्ट आम्ही आमच्या शेतामध्ये करतो आणि आम्हाला जर अडचण आली असेल तर आमचं हक्काचं कर्ज माफी आम्ही सरकारला मागतोय. हा आमचा हक्क आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेत असाल, आमचा हक्क तुम्हाला द्यावाच लागेल. आणि तुम्ही जर तो हक्क आम्हाला देणार नसाल तर त्याची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी मोजावी लागेल. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने बच्चूभाऊंसाठी आलात, या लढ्यासाठी आलात. अनेक मोठ्या मान्यवरांनी पाठिंबा या लढ्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. हा लढा अतिशय मोठा आहे. आणि प्रेमाने तुम्ही सर्वजण बच्चूभाऊंची कुठली घोषणा बोलता? आपला नाही, ऐकू येत नाही. या भागातल्या लोकांनी काही बोलू नये, कारण हे आंदोलन करतायत, हे उपोषण करत आहेत. पण इथं असणारा जो आपला अस्सल मराठी माणूस आहे त्यांना मी विचारतो, काय घोषणा? आणि जर हे सरकार आपल्या सगळ्यांच्या मागण्या समोर झुकलं नाही, आपल्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मग काय करायचं? रस्ता जाम करायचा आणि या सरकारला खऱ्या अर्थाने गुडघ्यावर आणायचं. ह्यांचा जो अहंकार आहे की ह्यांच्याकडे खूप सारे आकडे, तो अहंकार मोडण्याची खऱ्या अर्थाने आता वेळ आलेली आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.